अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात। या सणाशी निगडीत एक कथा आहे। पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची। नरकासुर हा एक दृष्ट आणि दंभी असुर होता। ज्यावेळी विष्णूने पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्यावेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता। याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला। पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली। विष्णूने त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले। श्री विष्णूने त्याला एक दुभेत रथ दिले होते। नरकासुर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता। नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले असे। नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती। त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा। सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता। त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू श्री विष्णूच्या हस्ते होणार असे श्राप देखील दिले होते। त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असे वर मागितले। वर मिळून त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले। त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले। त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते। सगळे देव गंधर्व मानवांना त्याचा त्रास होत होता। ते सगळे श्री विष्णूकडे गेले। विष्णूने त्याला मारण्याचे ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्यांचा संहार केला। त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने, पाण्याने, अग्नीने वेढलेले होते। कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि त्याचा वध केला। कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली। आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार करणार कोण? असे लक्षात घेत कृष्णाने त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिले। नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णावर पडले होते। ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले, म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पाडली गेली। नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वीदेवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये। या उलट हा दिवस आनंदाने सण म्हणून साजरा करायचा। त्यावेळीपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो। नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करा आणि काही वेळाने स्नान करा। चतुर्दशीला माता लक्ष्मी तेलात तर माता गंगा सर्व जलात वास करते असे मानले जाते। त्यामुळेच या दिवशी तेलमाळ आणि पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे। असे केल्याने दोन्ही देवींचा आशीर्वाद प्राप्त होतो, तसेच घरात सुख समृद्धी नांदते। अभ्यंग स्नान 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:28 ते 6:41 पर्यंत करावे। दीपदान 12 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5:29 ते रात्री 8:07 पर्यंत करावे। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असणार आहे 5:40 पासून ते 7:36 मिनिटांपर्यंत असेल।